यूट्यूबवर मला सर्वात मोठा धक्का कधी बसला? मित्रांनो, यूट्यूबवरचा माझा सर्वात मोठा धक्का तो कमी व्ह्यूजमुळे नव्हता किंवा कमी सबस्क्राईब्समुळेही नव्हता, तर तो तेव्हा बसला जेव्हा मला समजलं की फक्त चांगला व्हिडिओ बनवून यश मिळत नाही. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. आज मी तुम्हाला माझ्या यूट्यूब प्रवासातील सर्वात मोठा धक्का सांगणार आहे. सुरुवातीच्या काळात मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवायचो. तासनतास एडिटिंग, थंबनेल, स्क्रिप्ट सगळं मनापासून करायचो. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वाटायचं आता हा नक्की व्हिडिओ व्हायरल होणार. पण काही तास गेले, एक दिवस गेला, 2 दिवस गेले आणि व्ह्यूज मात्र खूपच कमी. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. स्वतःवरच शंका यायला लागली. आपण हे सगळं का करतोय हा प्रश्नही मनात आला. पण काही दिवसांनी मला एक गोष्ट समजली. यूट्यूबवर प्रत्येक मेहनतीचा निकाल लगेच मिळत नाही. कधी कधी अनेक व्हिडिओ शांतपणे तुमची तयारी करत असतात आणि अचानक एक दिवस एखादा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकतो. त्यानंतर मी व्ह्यूज मोजणं कमी केलं आणि स्वतःला सुधारणं जास्त सुरू केलं. थंबनेल सुधारले, बोलण्याची पद्धत बदलली, प्रेक्षकांना काय आवडतं ते समजून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार मानली नाही. आज 1,15,000 सबस्क्राईबपर्यंत पोहोचलोय. पण त्या एका धक्क्याने मला एक मोठा धडा शिकवला. यूट्यूबवर अपयश म्हणजे शेवट नाही, तर पुढच्या यशाची तयारी असते. म्हणून जर आज तुमच्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येत असतील तर निराश होऊ नका. कदाचित तुमचा पुढचा व्हिडिओच सगळं बदलू शकतो. आणि माझ्यासाठी हाच यूट्यूबवरचा सर्वात मोठा धक्का आणि सर्वात मोठा धडा होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.